धर्मराज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने जे अंबिका सार्वजनिक नवरात्र उत्सव 2025 गेली 14 वर्ष आम्ही नवरात्र उत्सव साजरा करत असतो। या नवरात्र उत्सव साजरा करण्याचा एकच उद्देश असतो की त्या माध्यमातून या माझ्या विभागातील लोकांना जास्तीत जास्त मग त्या सरकारी योजना असतील किंवा आमच्या धर्मराज फाउंडेशनच्या माध्यमातून काही आर्थिक मदत असेल ती आम्ही करत असतो। जो सण हिंदू सण हा आपल्या विभागामध्ये जल्लोषात साजरा व्हावा हे आमचं सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि माझे जे हितचिंतक आहेत ते सर्व हितचिंतकांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही गेली 14 वर्षे नित्यनेमाने साजरा करत असतो। या कार्यक्रमाचा एकच उद्देश आहे की आमचे सन्माननीय नेते रवींद्र चव्हाण साहेब ही आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात का फक्त 20% राजकारण आणि 80% समाजकारण आणि त्या शब्दांचा आम्ही मान ठेवून गेली 14 वर्षे हा सण साजरा करत असतो। त्या सणाचा एकच उद्देश असतो का या सणाच्या निमित्त सर्वांना देवी माताच्या आशीर्वादाने हा वर्षे सुख समाधानाचा जावं आणि यावर्षी आम्ही अजून एक उपक्रम राबवण्याचा सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि आम्ही ठरवलेला आहे का आम्ही गेली 13 वर्षे महाभंडारा आयोजन करतो, पण आजच्या घडीला महाराष्ट्राची जेव्हा अवस्था मराठवाड्याची अवस्था बघितल्यानंतर की आम्ही महाभंडारा आयोजन करतो तर यावर्षी तो भंडारा आयोजन न करताना ती जी मदत राहील ती मराठवाड्याला आम्ही आमच्या माध्यमातून काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण तिथला प्रत्येक नागरिक किंवा तिथला माझा महाराष्ट्राचा रहिवासी संकटात सापडलेला आहे, शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि आमचे नेते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात का संकटात असलेल्या माणसाकडे तुम्ही धावत जा आणि ते आम्ही प्रत्येक कार्यकर्ता त्याचं तंतोतंत पालन करत असतो। आणि यावेळेला आम्ही असं ठरवलेलं आहे का आमच्या विभागामध्ये जो आम्ही भंडारा आयोजन करतो तर भंडाऱ्याचे जे काही आम्हाला खर्च होतो ते सर्व खर्चाचा काहीतरी किराणा समजा किंवा रोख रक्कम स्वरूपात देण्याचा मुख्यमंत्री सहायता निधीला आम्ही देण्याचा प्रयत्न म्हणजे करणार आहे, प्रयत्न आम्ही करणारच आहे।